एव्हरीवन, वेलकम टू आवर ब्लॉग. सो आज मी आमच्या माहेरी आलेली आहे आणि आज आमच्या देवांचा मानपान आहे, त्यामुळे आम्ही इथे सगळी जमलेलो आहे, पुरी फॅमिली आलेली आहे. आता हा आम्ही का करतोय, किती वर्षापासून करतोय, हे सगळं तुला आमच्या घरचे तर सांगतीलच. सो बघूया कोण कोण आले, सगळ्यांना भेटूया का. कसा आहे पिझ्झा? सध्या बिझी आहे, पिझ्झा खाणार. पिझ्झा खायला या. असा कसा परत आसरे मोहित दादा आज परत आस ना कसा असतं आपण. ओके, जरा बघूया आपण आज घरी काय काय बनले अंजू केल्या दिवशी. काय बनवलं? हे मटन बनवलंय. ओके, हे चिकन आहे, मटन आहे, मानापानांचा कोंबडा पण आहे, कोलबी भात, देवाचं ते देवाचं सो भरपूर आयटम बनलेले आहेत. पालक आत्या सांगणार आहे की हे आम्ही किती वर्षापासून करतोय आणि कधीपासून हे सुरुवात झाली. आमच्या हातीतला देव आहे बापरे महाराज, तर आम्ही त्याला दरवर्षी मान देतो. मी माझ्या घरी पण देते आणि इथे आमच्या माहेर पासून आहे ते, तर किती वर्षापासून आम्ही हे देतोय, का देतोय हे आमच्या आत्या आणि काका तुम्हाला सांगते. मी हे का मानाचं सगळं करतो आणि पुरा परिवार आम्ही जमतो दरवर्षी आम्ही हे करतो. तर आता आपण कधीपासून करतोय? माझं लग्न झालं 1977 पासून आपण हे कोंबड्याचा मानपान करतो. एका मुलीचं लग्न झालं तर देवाला कोंबडा द्यायचा तो आईबापाने. हा, आई बाबा आहे तोपर्यंत द्यायचा आईबाबाने, नंतर मग आपण आपला द्यायचा. मग आता चालूच ठेवते. आपल्याला कोंबड्या वर्षाने एकदा देणं. आणि मीही माझ्या घरी पर्सनली तसं करते, जे आमच्या घरी मी बघितले ते मी तिथे फॉरवर्ड केलेलं आहे. हा देवाचा मान आहे. फुल मेहनत चालू आहे प्रसाद बनवायची. कसा बनतो? खोबरं आणि मी कलेजी. काय खातो? जेवणाचा प्रोग्राम चालू झालेला आहे. लय भारी जेवण आहे. कल्पिता पाटील आम्हाला तिकडे देणार आहे जेवण म्हणून. इकडे कुठे कर्जतला, तर मी वाट बघतोय कल्पिता पाटील. काला चिकन बनवणार आहे मटन काला चिकन. कोंबडी काला नान पाहिजे. एक टेस्ट एक काकी बनवून गेलं आणि दाखव.
हा आमचा बॉस्को आहे. तर मी खूप घाबरते म्हणून मी जाऊ शकत नाही त्याची व्हिडिओ घ्यायला. पिवला मिठा पण तुम्ही त्याला व्हिडिओ मध्ये बघा किती व्हिडिओ बनायला सांगा. वाव पण क्यूट आहे रे. अंजली झाला, अंजलीला काय नाही करत. अंजलीला नाही, अंजलीचा त्याचा मुलगा आहे. विराट खूप आता होत नाही आपला तोपर्यंत किती दिवस तू जरा वर करू दाखव ड्रेस तसा. तिला बघू हा गेला तिने दक्षूच्या ड्रेस मध्ये लग जा. सो कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांना? काहीतरी डिफरंट ना, आपल्या घरचे रिच्युअल्स, आपली फॅमिली, सगळ्यांना तसंच असतं ना. आपण काही गोष्टी मानतो, ते पुढे नेतो. आणि मी तर लहानपणापासून आमच्या फॅमिलीमध्ये सगळं बघितलं की या छोट्या छोट्या गोष्टी किती इम्पॉर्टंट आहे आपल्याला पुढे जाण्यासाठी. कारण हा परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या बरोबर पाहिजेच आणि असंच आपण पुढे जातो. सो तुमच्याही काही रिच्युअल्स असेल तर तुम्ही शेअर करू शकता माझ्या बरोबर. आणि असाच होता आपला हा छोटासा ब्लॉग. सो सबस्क्राईब करा, प्लीज लाईक करा. आणि पुढचा ब्लॉग तुम्हाला कुठला पाहिजे प्लीज कॉमेंट मध्ये सांगा, तसं आपण बनवूया.